हाय सगळ्यांना। तर बघा मी ना हरभऱ्याच्या रानात आहे, म्हणलं तुम्हाला पण आपला हरभरा दाखवा कसा आलाय ती, त्याच्यामुळे मी व्हिडिओ घ्यायला सुरुवात केलेली आहे। तर ही आहे आपला हरभरा बघा, आज 2-3 दिवस झालं खुरपते, एकटीच बसते खुरपत। आपलं जसं वेळ भेटल ना तसं येते, 2-2 1-1 सारा खुरपते आणि जाते। तर आता ना संध्याकाळचे 6 वाजून गेले, दिवस मावळायला गेलेला आहे। म्हणलं घरी जावं, पण घरी जायच्या अगोदर एक व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला पण आपला हरभरा दाखवा, म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे बघा। तर ही आहे आपला हरभरा, ह्या साईडचा खुरपायचा झालाय आणि ह्या साईडचा खुरपायचा राहिला। इथं आहे ही भोकरीचं झाड, तर इथं भोकरीचं झाड आहे ना, त्याच्यामुळे आम्ही इथं भोकरीचं रान म्हणतो, एकदम शेवट आहे इकडच्या साईडला नाही रान। तर जरा पातळ, जरा नाही लयच पातळ झालाय बघा, पण म्हणतात जेवढा पातळ होईल ना तेवढा फुटवा चांगला करतो म्हणून। तर ही बघा अशा ह्याला चांगल्या फांद्या चांगलं चांगलं फुटले बरं का, म्हणजे चांगल्या बऱ्याच आल्यात इथं। तर बघू जसा असन तसा। आता याच्यात मला पण काय काम नाही ना, त्याच्यामुळं म्हणलं खुरपून घ्यावा, गवत तरी कसं येऊन द्यावा, त्याच्यामुळे मी खुरपते बघा। ही बघा असा हरभरा आहे, लयच पातळ दिसतोय, जास्त दिसनाच आहे। दाट दडप असल्यावरती पण चांगला येत नाही, फुटवा करत नाही, पण अजून थोडासा दाट पाहिजे होता असं मला वाटतं। याच्यात आहे ना हरभऱ्यापेक्षा ना ते गवतच दाट आलंय, बिलायत आणि काँग्रेस फुल भरलेलं आहे, बारीक बारीक लय या। तर खुरपते एकटीच, आपलं मोठ्या असते माझ्या संग, जवळ मी इथं असन तवर मोठ्या काय हालत नाही माझ्यापासून। इकडे बघा मोठ्या, चल मोठ्या घरी, कसा कसा जांभळ्या देतोय, कटाळा आलाय त्याला, वैताग आलाय। आणि इकडं ना दिवस मस्त असं झाडातनं दिसतंय बघा, लाल जरद मावळायला चाललेला। चल मोठ्या चल, मी चालली, निघाला बघा। जवळ मी इथं खुरपते ना तवर ती हालत नाही इथून। तर ही आपला हरभरा आहे बघा, आणि हरभऱ्याची भाजी खुडायची अजून खुलली नाही। हरभऱ्याची भाजी इतकी भारी होते ना, लय भारी होते, मला तर लय आवडते। मी ना हिरवी मिरची लसूण मस्त असं बारीक करते, टमाट्याची आणि जिरीची फोडणी देऊन आहे ना मस्त अशी वली भाजी करते, त्याला आम्ही काय म्हणतो वला घोळाना म्हणतो बघा। आणि याच्यात आहे ना कडवाळ पण टाकले, आपल्याकडे गुरं नाही तर पण आहे तर शेजारची पाजारची गुरं ती खात्यान, म्हणलं हाय कावा तर पाणी देतो हे करतोय, त्याच्यामुळे कडवाळा पण आहे याच्यात। हेच मोठं झाल्यावरती लय भारी दिसतं, ज्वारी येते पण पाखरं काय ठेवत नाहीत, त्याच्यामुळे मग तिची पाडं राहते ती गुरांसाठी। मोठ्या चालला पुढं बघा। तर इथंच आपल्या रानात आहे ना लागण पण केलेली आहे बघा, ती लागण पण तुम्हाला म्हणजे ऊस लावलेला आहे ती पण दाखवते चलत चलत। तर हरभऱ्याची भाजी खुडायची मस्त अशी, बाप्पाचा सारखं फोन आला की सारखं म्हणतो ताई हरभऱ्याची भाजी ठेव, मग त्याला हरभऱ्याची भाजी वाळलेली पांडूला आवडती, सोमाला आवडती, बाप्पाला आवडती, मला आवडती, केशवला पण आवडती, तुमच्या दाजींला काय आवडत नाही, पोरांना पण नाही आवडत, बाकीचं कोणाला, आमच्या बहीण भावंडांना ना लय भाजी आवडती बघा खायला। तुम्हाला पण आवडते का नाही नक्की सांगा बरं का कमेंट करून। चालली आता घराकडं, इळा चालवलाय घरी आपलं, कसं इकडं लांब आहे ना रान, कोणी उचलून न्याला तर व्हायची पंचायत उद्या खुरपायची, त्याच्यामुळे आपलं घेऊन जाते घेऊन येते महागारी परत येताने। मोंटिया कोण होतं र? ही बघा इथं ऊसाची लागण केलेली आहे आणि वाघोबा केलेला, वाघ अजून तसाच आहे उभा। ज्या टायमाला लागण चालू होते ना, म्हणजे चालू करतात ना ती ऊस लावायला, त्यावेळेस असा वाघ करतात आणि त्याची पूजा करतात तिथं कोयत्याची ह्यांची। तर ते केलेलं ते तसंच आहे अजून, उगवला का नाही कुठंच उगवला नाही। कोथिंबीर म्हणजे धनं टाकलं होतं ना, ते धनं उगवलेत बघा, पण ते ऊस काय अजून उगवला नाही। असं म्हणतात की 21 दिवसांनी उगवतो, काय माहिती कधी उगवतोय। मग इकडं तिकडं बघावं लागतं या, चालता चालता भीती वाटते ना, इचू काट्याची रानातनं चालली, ह्या साईडला सगळं हिच आहे ना, असं गवतच आहे या, त्याच्यामुळं आली बघा इथं गव्हापाशी। आणि गव्हापाशी आल्यावरती म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा, कारण आहे ना दुपारी मी व्हिडिओ घेतलेला इथला गव्हाचा, आपला गहू भिजवायला आलेला आहे, पाणी द्यायचं आहे त्याला, पण पाणी दिल्यावरती ना वाऱ्याने पडन, त्याची भीती वाटते, वारं सुटते, त्याच्यामुळं ते मी व्हिडिओ घेतलेला। तर म्हणलं आता एकदम शांत वातावरण असं झालं या, आणि गहू सगळ्यांना एकदम शांत आहे, स्थिर आहे एकदम, एक सुद्धा गहू असा हालत नाही, कारण वारच नाही थोडं पण ना, त्याच्यामुळे दुपारी कसला लहऱ्या मारत होता बघितलं का, बघा एक तरी गहू इकडं तिकडं डोलतोय का, एकदम शांत बसलाय। असं जर वातावरण जर राहिलं ना, आभाळ नाही आलं किंवा वारंही नाही सुटलं तर गहू भिजवायला बरं जाईन बघा, 2च दिवस फक्त वारं नाही आलं तर।
पण सारखं वारं येतं ना त्याच्यामुळं गहू काय भिजवणं होय नाही बघा. कारण ही गहू आहे ना एकदम मोठा झाला आहे आणि ह्या कुड्या आता भरायला लागलेत ना त्याच्यामुळं पडतेत असं खाली लगेचच गहू, म्हणून भिजवला नाही. हे बघा पांढरा पडायला लागलाय आता गहू एकदम. बघितलं का कसा शांत थांबलाय. दुपारी कसा एकदम असं लहऱ्या मारायचा वारा आलं की. आणि ही वांग्याची झाडं मी लावलेली मस्त अशी, त्याला ना कळ्या आल्यात आता, फुलं यायला लागले. ते प्रत्येक वांग्याला कळी आली ही बघा, याला पण आली आहे. प्रत्येक वांग्याचं एक एक वांग जरी काढलं तरी एक अर्धा किलो वांगे निघते. ही सगळ्यात मोठं, ह्याला 2-4 कळ्या आलेत, यांना पण आलेत. ही बघा एका जागेवरती 3 वांगे यायला लागलेत. इकडून इकडून सगळी काट्याची वांगे येतं. तर मस्त अशी वांग्याची भाजी होईल ना. पण याची पानं का सुकली? याची पानं 2 सुकली ती, काय झालं यांना, का सुकली काय माहिती. सगळ्या वांग्याचं 1-1, 2-2 जरी वांगी काढली तरी अर्धा किलो वांगी होते. आणि अर्धा किलो वांग्याची काय भाजी करत नाही आपण, पावशेर वांगी लय होते भाजीला. तर मस्त असा इकडं गहू आहे बघा. आणि ना आता असंच जाते मी घरी, आणि लसूण आणि कांदा पण दाखवते तुम्हाला नाही का. आता घरी जाता जाताना ही एक झाड भेटले मला. तर म्हणलं ही मला सारखं प्रश्न पडतो याच्यावरती ना हळदीसारखं काय पडलं. ही दुधवणी आहे बघा, प्रत्येक शेतकऱ्याच्या रानात असतीच आहे दुधवणी ही. तर ही दुधवणी बघा इथं, आणि याच्यावरती ना ही सगळं असं पिवळं पिवळं झालेलं आहे हळदीवणी. ही बघा काय आहे काय माहिती काय झालंय. हे बघितलं का, सगळी हळदीवणीच झालेलं आहे. काय काय माहिती, रोग पडलाय का हळद आहे का काय काय माहिती. मी रोज जाते आता बघते. आता म्हणलं तुम्हाला पण सांगा, म्हणजे तुम्ही सांगसान काय आहे ती, त्याच्यामुळं मी त्याचा पण व्हिडिओ घेतला. तर बघा आता घरापाशी आली आहे, तर म्हणलं कांदा आणि लसूण पण दाखवा तुम्हाला, परत कशाला त्याचा व्हिडिओ, त्याच्यामुळं आता दाखवते. ही बघा मस्त असं इथं लसूण लय भारी आलाय बरं का. हे बघा हे 3 वापर मी लसणाचं केलेलं, हे लसूण आणि तिकडच्या साईडला कांदा आहे. तर मस्त असा लसूण झालेला आहे बघा. हे बघा कसला भारी आलाय ना. याच्यात आहे ना राख टाकली बघा, राखचा मान असतो मध्ये, राखाने लसूण चांगला येतो, त्याच्यामुळे मी राख टाकलेली आहे. तर ही आहे आपला लसूण, बघितलं का सगळा चांगला आलाय. ही पण पाण्याला आलाय, आता ह्याला पण पाणी द्यावं लागन. आणि इकडं आहे कांदा, कांदा खुरपून खायला टाकून पाणी देऊन घेतलं बघा कांद्याला पण. बघितलं का कांदा पण जरा पातळ झाला या, एकदम दाटवाट नाही झाला. आणि नारळाची नारळ आता लेकरं आल्यावरती काढत्यान, स्वीटी किंवा भैया कोणी पांडुता ते ही आली तर काढत्यान, नाहीतर तसंच मी काय नादी लागत नाही नारळ काढायच्या. तर चला आता आले घरी. घरचं आता भांडी घासायची राहिलं तर भांडी घासायची, चहा पाणी करायचं, स्वयंपाक करायचा. आणि दाजी गेलेत गावात बघा, जारचं पाणी संपलेलं तर पाणी आणण्यासाठी, तर दाजी पण येते. तर आणि इकडे आपली चाफ्याची फुलं, मस्त अशी चाफ्याची फुलं गच्च भरले झाड चाफ्याच्या फुलांनी. खाली पण तेवढीच पडले ती. हे पुदिना आहे, लय भारी आलाय पुदिना. पण रोज रोज भाज्यांना मी घालत नाही, स्पेशल काय असेल तरच भाजीला पुदिना घालते, नाही तर नाही. जांभळीचा पाला तर असा पडतो, सकाळी सगळं मी झाडून घेतलेलं, तरी पण मोंट्याने गाडी अडवली तिकडं. मोंट्या गप, मोंट्या चल इकडं, कशाला जातो गाडी अडवायला, हा चल. जांभळीचा पाला ना लय पडायला लागलाय बघा, आता नवीन पालवी फुटायला लागली आणि त्याच्यामुळे ही पाला पिवळा झालेला पडतोय. आणि जांभळीला आता ना तर पण आलाय, आता जांभळी लवकरच येते. ही बघा मस्त अशी गच्च भरायला लागली या जांभळ. आता कशाला रस्त्यावर जात असतो रे मोंट्या. ही तंबाट्याचं झाड, तंबाट्याला तंबाटी ही काय कमी अर्धा किलो निघते ने पिकल्यावरती, आताच नाही. तर चला व्हिडिओला करते इथंच एंड. कसा वाटला हरभरा, गहू, कांदा, लसूण, तंबाटी, वांगी ही सगळं नक्की सांगा कमेंट करून. तर अजून एक दाखवते, एकच चक्कू आलाय आपल्या झाडाला इथं, हे बघितलं का
एकच चिक्कू आला एवढ्या झाडाला आणि त्या झाडाला 2 आले. तर मोंट्या ये इकडं. मोंट्या गेला तिकडं. इथे मी फुलं लावलेली मस्त अशी फुलं पण आलेत. ह्या झाडाला 2 आले बघा इथं चिक्कू. अजून यायला पण लागले तर दुसरं. चला असू द्या. तुम्ही माणसानं बसले आता सगळंच दाखवत त्याच्यामुळे व्हिडिओला इथं चेंज करते. बाय बाय.